मुंबईत होळी धुलीवंदनाच्या दिवशी डीजे लाऊडस्पीकरला बंदी. आदित्य ठाकरे संतापले, महायुतीला घेरले. वरळीतील कोळीवाड्यांमध्ये होळी धुलीवंदनाच्या दिवशी लाऊडस्पीकर डीजेला बंदी घालण्यात आलेली आहे. काही ठिकाणी नोटीस तर काही ठिकाणी तोंडी सूचना देऊन पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत वरळीत लाऊडस्पीकर डीजेवर होळी धुलीवंदनाच्या दिवशी बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान सर्वत्र मुंबईत डीजे आणि लाऊडस्पीकरवर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. वरळी कोळीवाड्यात लाऊडस्पीकर डीजे लावून न दिल्याने कोळी बांधवांच्या पारंपरिक होळीचा सणवार या सणावर विरजण आल्याचं म्हटलेलं आहे. पोलिसांच्या या निर्णयावर कोळी बांधवांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सरकारला मराठी सणांविषयी एवढी आकस का, असा सवाल वरळीचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकार मराठी सणांवर बंधन घालत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. एकीकडे POP गणेश मूर्ती संदर्भात गणेश मंडळांना, गणेश मूर्तिकारांना विविध नियमांमध्ये अडकवून विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे. तर आता कोळी बांधवांसाठीच नव्हे तर सर्व हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाच्या असणारा होळी सणाच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम लावले जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केला आहे. वरळीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. कोळी बांधव आपल्या पारंपरिक पेहरावात या उत्सवात सहभागी होतात. कोळी नृत्यावर ठेका धरतात. मात्र आता याच कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आता जवळपास मला वाटतं 3-4 वर्ष या होळीसाठी मी इथे येत असतो. कोळीवाड्यात आपण पाहता एक वेगळे उत्साहाचं वातावरण असतं आणि कुठचाही सण म्हणजे इथे तसंच मोठ्या ह्याच्यात साजरा होतो. पण होळी खास करून आज आपण पाहाल रात्रभर इथे जोरदार चांगलं मजा असते. इथे पोलिसांचे निर्बंध कुठेतरी आडवे येत आहेत हिंदू सणांवरती. गंमत तुम्हाला सांगतो, भाजपचं हिंदुत्वाचं फेक नॅरेटिव्ह आता लोकांसमोर यायला लागला. गणपती बाप्पाच्या POPच्या मूर्त्यांबद्दल असो किंवा भोंगे कोणाचे काढतात तर आमचे कोळीवाड्यातले भोंगे काढतात. तर हे भाजपचं जे सगळं खोटं नॅरेटिव्ह आहे ना ते लोकांसमोर तर यायला लागलं. त्यांना मराठमोळे सण आपले मारून टाकायचे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.